तर धाराशिवमध्ये रात्रभर पाऊस बॅटिंग करतोय। एक दिवस उघडलेला पाऊस पुन्हा सुरू झालाय। शहरातील बस स्थानकासह सखल भागात पाणी साचलंय। पावसामुळे नदी नाल्यांचं पाणी पुन्हा वाढलंय। धाराशिवमधील शाळांना देखील आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर प्रेरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। परतीचा पाऊस मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवतोय। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवं संकट आता उभं राहिलंय। अगोदरच महापुराच्या विळख्यात सोयाबीनचं नुकसान झालं, त्यातही आता शिल्लक राहिलेला सोयाबीन त्या पावसामुळे जागीच सडण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येते। त्यामुळे असा नवा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला। तर याच विभागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिवमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झाली आणि तुम्ही आता पाहू शकता की धाराशिवमधील या तांबरी विभागाच्या जिथे कॉलेजचा एरिया आहे, शाळेचा एरियामध्ये आहे आणि तुम्ही पाहू शकता या पूर्ण सकल भागात आता पाणी साठले आणि पाणी साठल्यामुळे आता इथं वाहतूक विस्कळीत आहे। खड्ड्याचा रस्ता असल्यामुळे आता वाहन चालक असतील यांना मोठी कसरत करून यातून प्रवास करावा लागतोय आणि हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आता पाऊस पुन्हा बरसणं सुरू झालंय। माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत। कुठून आला बाळा, कसं काय शाळा? शाळा आम्हाला माहिती होतं रात्रीपासून खूप पाऊस सुरू आहे। शाळेला सुट्टी आहे। गावाकडे पूर्ण रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। गावाला माणसाला कुठे जात सुरू नाही। पाऊस खूप आहे, माहित नव्हतं कॉलेजला सुट्ट्या। तर विद्यार्थ्यांची काळजी करत शिक्षण विभागानं आता शाळेला देखील सुट्ट्या दिलेल्या आहेत आणि हा पाऊस जर असाच चालू राहिला तर जिल्ह्यात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।